आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदार संजय गायकवाडांच्या मतदारसंघात मात्र रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कॅन्टीन बाहेर घाणीचं साम्राज्य पसरलंय। रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा पाहून तुम्हाला राग का आला नाही असा सवाल आता या निमित्तानं गायकवाडांना विचारला जातोय। आमदार संजय गायकवाड साहेब, जेवणातली डाळ शिळी झाली म्हणून तुम्ही सिंघम स्टाईलनं कॅन्टीन चालकाला मारहाण केली। तुम्ही केलेल्या मारहाणीचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येत नाही। गायकवाड साहेब, तुमच्या मारहाणीतून तुमच्या ठाई असलेली सरंजामी वृत्ती दिसतीये। निकृष्ट जेवण पाहून तुमच्या भाषेत तुमची सटकली असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या मतदारसंघातील बुलढाण्याचं जिल्हा रुग्णालय दाखवतो। या जिल्हा रुग्णालयातही रुग्णांना जेवण दिलं जातं। जिथं ते जेवण बनवलं जातं त्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटांवर कचरा कुंडी आहे। ही कचरा कुंडी पाहून तुमचं पित्त का नाही खवळलं असा सवाल विचारला जातोय। तुमच्या बुलढाण्यातल्या घरापासून फार तर किलोमीटर 2 किलोमीटर हे हॉस्पिटल आहे। तुम्ही या हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा आला असाल। त्या हॉस्पिटल परिसरात हा कचरा पाहून तुम्हाला संताप आला नाही का, की तुमचा संताप फक्त तुमच्या जेवणापुरता आहे का? तर आमदार महोदय, आपल्या बुलढाणा मतदारसंघामधलं हे सिव्हिल हॉस्पिटल आहे। इथं या बाजूला आहे ना, आतमध्ये इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी जेवण बनवलं जातं आणि थोडं समोर आहे जेवण बनवलं जातं आणि अगदी ज्या ठिकाणी जेवण बनवलं जातं त्याच्या पाठीमागच ही इतकी घाण आहे की इथं रुग्णांच्या जीवाशी खेळलं जातं। हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे। या ठिकाणी तुम्ही राडा केव्हा करणार हा खरा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तेवढंच काय तर बाजूला इथं हॉस्टेल आहे। ANM ज्या विद्यार्थिनी नर्सिंगच्या विद्यार्थिनी आहेत त्यांचं हॉस्टेल आहे। त्या विद्यार्थिनी तिकडे चालल्यात दिसेल तुम्हाला। आणि त्याच्या बाजूलाच ही अशी असली घाण आहे बघा। घाणीचं खूप मोठं साम्राज्य या ठिकाणी आहे। DIC कार्यक्रमाचं हे या ठिकाणी ऑफिस आहे, त्याच्या बाजूचा हा आपल्याला प्रकार दिसतोय। याही ठिकाणी फरक पडला पाहिजे यासाठी आपण इथे राडा करणार का हा खरा प्रश्न आहे। कारण की इथं थेट रुग्णांच्या जीविताशी खेळ करण्यात येतोय असं चित्र दिसतंय। त्यामुळं आमदार संजय गायकवाड यांनी या ठिकाणी येऊन स्वतःच्या डोळ्याने बघावं की या ठिकाणी किती दुर्गंधी आणि किती अस्वच्छता पसरलेली आहे। संजय गायकवाड साहेब, तुम्ही बाळासाहेबांचं नाव सांगून आपण केलेल्या मारहाणीचं समर्थन करता। मग तुम्ही पावसाला सुरुवात झाल्यापासून याच हॉस्पिटलमध्ये फेरफटका तरी मारलाय का हो? हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी साचून तळ झाल्यासारखं झालंय। हॉस्पिटलची इमारत गळती आहे हे पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात का गेली नाही बरं? राहिलं तुमच्या जेवणाचं, कधीतरी तुमच्या जिल्ह्यातल्या मागासवर्गीयांच्या हॉस्टेलमधील जेवणाचा दर्जा पाहिलाय का? कधी अंगणवाडीत मुलांना कोणता पोषण आहार दिला जातोय हे तपासले का? किंवा तो पोषण आहार आहे का याची चौकशी तरी केली आहे का? जर तुम्ही हे पाहिलं नसेल तर तुमचे पायही मातीचे आहेत असं आम्ही समजायचं का? मयूर निकम, झी24 तास, बुलढाणा। त्यामुळे स्वतःला खराब डाळ दिली म्हणून मारहाण करणारे कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण करणारे संजय गायकवाड आता मतदारसंघातील या दुरवस्थेकडे लक्ष देणार का आणि ती दुरवस्था बघून त्यांचं पित्त खवळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी24 तासच्या रिपोर्ट नंतर तरी अधिवेशनानंतर याकडे आमदार साहेब लक्ष देतील अशी अपेक्षा बाळगूया। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडतात। दरम्यान आज कॅन्टीनमध्ये त्यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली, मात्र याआधी सुद्धा त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते अडचणीत सापडले। त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षाकडून त्यांना तंबी देण्यात आली आहे, तरीही त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबत नाहीये। बघूया। तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे। मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले। पोलीस हा सारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात पुढे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा हप्ता वाढला। राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला
की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे. माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन. मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, मग तुमचं राजकारण आहे. अरे माणसात मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला? शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी आमदार निवासच्या कॅन्टीन मध्ये राडा घातला. निकृष्ट जेवणावरून संजय गायकवाडांनी एका कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि पुन्हा एकदा राजकारण तापलं. संजय गायकवाड हे काही पहिल्यांदाच वादात सापडले नाही. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची भली मोठी यादीच आहे. काही दिवसांपूर्वी भाषेच्या मुद्द्यावरून संजय गायकवाडांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना वादात ओढत एक वादग्रस्त विधान केलं होतं. दरम्यान त्यांच्या विधानानंतर सत्ताधाऱ्यांचं विरोधकांनी देखील त्यांचा समाचार घेतला होता. तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले. छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या, हिंदी भाषासह. मग ते लोक आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानच्या आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. एवढंच नव्हे, एप्रिल महिन्यामध्ये संजय गायकवाडांनी पोलिसांबाबत देखील वादग्रस्त विधान केलं होतं. पोलीस विभाग अकार्यक्षम आहे, तसंच नवा कायदा केल्यास पोलिसांचा हप्ता वाढतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी गृह खात्यावर अनेक सवाल उपस्थित केले. दरम्यान या विधानानंतर वाद निर्माण होतो हे लक्षात येताच गायकवाडांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती. पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल. पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला. या राज्यातल्या पोलिसांनी, देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते. यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती. ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत. संजय गायकवाडांनी राहुल गांधींबाबत देखील आक्षेपार्ह विधान केलं. राहुल गांधींनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानानंतर संजय गायकवाडांनी त्यांची जीभ छाटण्याची भाषा केली होती. राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं संजय गायकवाड म्हणाले होते. आरक्षण संपवण्याची भाषा करून आलेत म्हणजे 100% त्यांना मागासवर्गीयांचं, आदिवासींचं, ओबीसींचं सगळ्यांचं आरक्षण त्या ठिकाणी संपवायचंय. या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे, माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जो जीभ छाटेल त्याला 11 लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीने त्या ठिकाणी देईन. कोरोना काळात संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुद्धा राजकारण पेटलं होतं. मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांनी संजय गायकवाडांना चांगलंच सुनावलं होतं. मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते. इतका तिरस्कार या लोकांबद्दल निर्माण झालेला आहे. आणि म्हणून राजकारण न करता राज्याला मदत करावी, लोकांना पहिले आमचा महाराष्ट्र जगला पाहिजे, माणूस जगला पाहिजे, मग तुमचं राजकारण आहे. अरे माणसात मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे? कोण मतदान करेल तुम्हाला? संजय गायकवाड बोलले म्हणजे वाद निर्माण झाला असं समीकरणच बनलंय. संजय गायकवाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना तंबी दिली जाते. मात्र तरी सुद्धा संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कशी सुरू राहते असा सवाल उपस्थित केला जातोय. तसंच संजय गायकवाडांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा धाक उरला नाही का असाही प्रश्न त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.